लांबचा असून बलाची खंत नसे क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे मरण मारुनी पुढे निघालो गर्व तयाचा कोण धरी रणभेदाची जात आमुची कोण आम्हाला भयभीत करी। तर सामना सुरू होतोय सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे ती आकाश आणि आतिश आणि राज अशी सलामीची जोडी। तर वरची खोपोली संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विशाल चाहतामध्ये चेंडू दिला स्वतः कर्णधारनं पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला तर तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आणि चौकार आला तर कैलासजी कोलंबे साहेबांकडून 500 रुपयाचे पारितोषिक अतिशय पैशाची खैरात मात्र आपल्या खेळाडूंसाठी प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये केली जाते। बाळा बॉल फेका बाळा जुना बॉल फेका। तर सामना ऑन होतोय जबरदस्त चुरशीची लढत बिग फाईट बिग लढत पाहायला मिळणार आहे चांदई विरोधात वरची खोपोली संघाच्या वतीने पहिला षटक मार्गस्थ प्रस्थान मार्गक्रमण रवाना दाखल पहिला चेंडू पहिला खुराक तयार गोलंदाज विशाल समोर होतो राज स्ट्रायकरला डावकरा फलंदाज यावेळेस आकोटापाचा चेंडू पहिलाच इथे मात्र पहिल्या चेंडूवरती उपट टाकली झोड टाकली चेंडूवरती आणि चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे हा येतो या राजच्या बॅट मधून विलोभनीय षटकार 6 धावांसाठी 7 धावेने मात्र श्री गणेशा होतोय तो चांदई संघाचा। गोलंदाज तयार विशाल यावेळेस मात्र जोरदार अपील केली परंतु आज चेंडू बॅटची कडा घेऊन गेला आणि यष्टीरक्षक चप्पल आणि सुरेश झेल मात्र टिपली गेली आणि मोठा मासा गलाला लागलाय तो चांदई संघाचा राजला मात्र परतावा लागलाय ठोक डीजे। फलंदाज बाद होतोय एक षटकार मारल्यानंतर फलंदाज बाद होतोय तो राज मात्र तंबूच्या आश्रयाला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो फलंदाज मंगेश मत खेळपट्टीवरती तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलंय षटकाचा मार खाल्ला विशालला परंतु एक चांगला फलंदाज बाद केलाय तंबूच्या आश्रयाला राजला मात्र परतावा लागले धपलकवरती धावा आल्या ते अद्यापपर्यंत 6 धावा। गोलंदाज विशाल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मार्क वरती समोर वळतो नौका फलंदाज मंगेश मंगेशसाठी प्रत्येक षटकाराचा प्रफुल्ल ठोंबरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद। तर या चेंडूवरती येणार एकेरी धाव या एकेरी धावेने संघ 2 धावा या 2 धावेने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती। गोलंदाज विशाल यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा पार आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार हा येतोय मंगेशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार 6 धावांसाठी या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारते ती 14 या अंकावरती।
500 पारितोषिक लागू झालं तर मंगेशला। आणि कैलासजी कोलंबे साहेबांकडून सुद्धा 500 पारितोषिक आले। असं 1000 पारितोषिक मात्र पटकावलं तर मंगेशनं। प्रफुल्ल ठोंबरे यांच्याकडून सुद्धा 500 पारितोषिक। गोलंदाज विशाल यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला। क्षेत्ररक्षक जमिनीला गुदगुलत करत चालला चेंडू आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती येणार एकेरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण केले। या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक आणि समालोचक अशी दुहेरी कामगिरी निभावताना साहिल येरुलकर आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या 15 धावा। यावेळेस मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक तेथे आहे। एकच धाव येत्या चेंडूवरती। या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 16 अंकावरती आहे। तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16 धावा। विशालने षटक टाकलं। विशाल या गोलंदाजाची केली चंपी मर्दन मसाज पहिल्या षटकामध्ये घामटा काढला तो विशालला तब्बल 16 धावा दिल्या। तर दुसरं षटक कोण घेऊन येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत। थँक्यू डीजे धन्यवाद। तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज रुपेशच्या हातामध्ये चेंडू दिला। तर समोर मध्ये स्ट्रायकर फलंदाज एक विस्फोटक फलंदाज आतिश कोलंबे। धावफलकावरती धावा 1 बाद 16 धावा। चांगली सुरुवात करावी लागेल ती चांदई संघाची। गोलंदाज रुपेश यावेळेस मात्र चेंडू इथे जाता क्रीजवरती चेंडू राहिला आणि या चेंडूवरती एकच धाव येते। या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 17 या अंकावरती आहे। 17 धावा धावफलकावरती लागल्यात। वरची खोपोली त्याच्या विरोधात चांदई असा हा विद्यमान साबळा। 2 संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच 2 संघांमध्ये सुरू असलेली हमरा तुमरी या ठिकाणी पाहायला मिळते। गोलंदाज रुपेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर धावफलकावरती धावा आल्या त्या 17 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश यावेळी जबरदस्त चेंडू परंतु चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन गेला आणि इथे मात्र एकेरी धाव आणि चेंडू जाईल अगदी सीमारेषा लगत आणि अंतिम क्षणी मात्र चेंडू गेला तो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। या 4 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 21 या अंकावरती। 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। चांगले फटकेबाजी आणि टोलेबाजी पाहायला मिळते ती आतिश आणि मंगेश या फलंदाजांकडून। दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज रुपेश आपल्या षटकातील आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चेंडू ची झेल मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि इथे मात्र चांदई संघाचा फलंदाज बाद होतो तो मंगेशला मात्र परतावा लागलाय। कम ऑन डीजे।
तर नवीन फलंदाज मैदानात जातोय न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर वैभव. गोलंदाज रुपेश. यावेळेस जबरदस्त फटका सजवलेला सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 21 धावेचा गुलमोहर मात्र धावपलकावरती फुललेले दिसते. 21 धावा 27 धावा या 6 धावेने 27 धावा मात्र धावपलकावरती लागल्या गेल्यात त्या चांदई संघाच्या. यावेळेस मात्र सुरेख फटका सरळ स्टेट केलंय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या चेंडूवरती येणार एकेरी धाव मात्र स्कोर कार्डवरती जोडली जाईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या चांदई संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 28 अंकावरती. यावेळेस जबरदस्त फटका चेंडू जमिनीला गुदगुला करत चाला क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या चेंडूवरती येणार एकच धाव घेण्यामध्ये रोखून धरलं या दोन्ही फलंदाजांना आणि या 2 षटकांचा इथे वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये धावा जमविल्या त्या अद्याप पर्यंत 29 धावा. तर वैभवसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले षटकारासाठी कैलासजी कोलंबे साहेबांकडून. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्या आता 29 धावा. तर तिसरं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचा सुमधुर संगीत फोक डीजे. तयार उमेश. यावेळेस काय चेंडू फेकला गेला तेज तर्रार आणि इथे मात्र बॅटची कडा घेऊन जातो चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो तो सलामीला आलेला आतिश मात्र तंबूच्या आश्रयाला. कम ऑन डीजे. पहिला चेंडूचा खेळ संपला. आतिश कोलंबे मात्र तंबूच्या आश्रयाला. तर खेळपट्टीवरती नवीन फलंदाज न्यू बॅटर न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर ऋतिक स्ट्रायकरला. धावपलकावरती धावा 3 बाद 29 धावा मात्र लागल्या गेल्या त्या चांदई संघाच्या. चांदई त्याच्या विरोधात वरची खोपोली असा हा घमासाम मैदानामध्ये पाहायला दिसतोय. क्षेत्ररक्षकाला थोडीशी बुबरचना आखतोय गोलंदाज उमेश.
या वेळेस मात्र हलक्या हाताने कट केला, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो, तोपर्यंत इथे मात्र चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीने इथे मात्र 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्यात। या 2 धावेने मात्र चांदई संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ती 30 धावा, 31 धावा, 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। तर गोलंदाज उमेश तिसरा षटक घेऊन आलाय, 3 बाद 31 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती चांदई संघाची। चांदई विरोधात वरची खोपोली 31 गोलंदाज उमेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे। या वेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली एकेरी धावेनं चांदई संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 32 या अंकावरती आहे। 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 22च्या माध्यमातून ही 1 धाव पूर्णपणे कंप्लीट केली आहे। गोलंदाज उमेश आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना चांदवी विरोधात वरची खोपोली असा हा आजच्या दिवसातील हा प्रेक्षणीय साबडा। त्याला स्पीडअप घ्या, उमेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे, धावफलकावरती धावा 32 धावा। या वेळेस मात्र सरळ चेंडूला फेकून दिला, हेलिकॉप्टर मात्र उडवला आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे। हा येतोय दर्जेदार षटकार 6 धावांसाठी। या 6 धावेनं चांदई संघाची धावसंख्या विखुरली गेली आहे ती अद्यापर्यंत 38 या अंकावरती। वैभव थेर याच्याकडून त्याला 200 रुपयाचे पारितोषिक आले होते। कैलासजी कोलंबे साहेबांकडून वैभव थेर याला 200 रुपयाचे पारितोषिक। धन्यवाद। अतिशय पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा उमेश। या वेळेस मात्र काय फटका सजवला फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषा पार येतोय हा चौकार। या 4 धावेनं संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापर्यंत 42 या अंकावरती आहे। 42 धावा धावफलकावरती लागल्या तर चांदई संघाचा पाठीराखा आदेश मात्र खुशीमध्ये 42 धावा। चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल ती चांदई संघाची। या वेळेस मात्र फटका फसला, बघूया झेल होते का, परंतु इथे मात्र 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावा सुद्धा कंप्लीट केलेत आणि इथे मात्र काय घडतंय 3री धाव घेण्यासाठी इथे मात्र फलंदाज 4थी घेण्यासाठी फलंदाज बाद झाला आणि 3 धावा मात्र स्कोअर कार्ड वरती निश्चितपणे जोडल्या जाते। आणि आमचे गुणलेखक सांगतात की धावफलकावरती धावा आल्या तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा, तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज होती म्हणजे वरची खोपोली संघाला। जरा स्पीडअप घ्या जरा।
येणारे 18 चेंडू आणि 46 धावांचं धावता वर्णन आपण संघ चांदई धामणी संघाचा संघनायक आपण या खेळाडू बरोबर कुठेच जाऊ नका आपले सर्व खेळाडू घेऊन या इकडे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे ती वरची खोपोली संघाची नूर आणि विनय तर पहिलं षटक घेऊन येतोय टाकण्यासाठी चांदई संघाचा गोलंदाज ऋतिक गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे चला मैदानामध्ये चेंडू पाठवा येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची गरज मात्र आहे ती वरची खोपोली संघाला येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ती वरची खोपोली संघाची स्ट्रायकर यांना फलंदाज नूर आणि नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज उभा आहे तो विनय अशी सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे तर पहिला षटक घेऊन येते चांदई संघाकडून गोलंदाज ऋतिक येते गोलंदाजीच्या बोहल्यावरती समोर उभा येतो स्ट्रायकरला फलंदाज नूर आणि नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज उभा विनय प्रफुल्ल ठोंबरे आपण व्यासपीठावरती यायचे गोलंदाज ऋतिक पहिला चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि क्रीज वरती चेंडू राहिला आणि इथे मात्र चेंडू जातोय तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय निर्धाव चेंडू आलाय चांगली गोलंदाजी ऋतिकने मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली आहे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्क वरती आहे ऋतिक या वेळेस मात्र जोरकस पद्धतीने बॅट फिरवली गेली परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लगातार 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले तो गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून अतिशय चांगले प्रयत्नांची पराकाष्ठा करतो गोलंदाज ऋतिक
सामना टप आहे बघूया. 46 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज ऋतिक. यावेळेस मात्र सुरेख फटका. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आहे या वरची खोपोली संघाचा वन बाउन्स पहिला चौकार. धावपलकावरती धावा आला 4 धावेने मात्र श्री गणेशा होतोय तो खोपोली संघाचा. नूरच्या बॅट मधून आलेला हा उल्लेखनीय चौकार. गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, परंतु इथे मात्र चेंडूला अडवलं आणि चेंडू जातोय तो सरळ निर्धाव. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला, परंतु चौथा चेंडू पुन्हा निर्धाव टाकण्याची कला येतो गोलंदाज ऋतिक. आपल्या गोलंदाजी चमक मात्र दाखवून देतोय. यावेळेस इथे मात्र सरळ चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो हा विलोभनीय षटकार. नूरच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 10 या अंकावरती. 10 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर चांगली फलंदाजी करतोय तो फलंदाज नूर. वरच्या खोपोली संघासाठी तो गुलाबाचा फूल ठरलाय, परंतु चांदई संघासाठी बाबलीचा काटा ठरतोय. तो सलतोय नूर. एक षटकार आणि चौकारचा मार खाल्ला तो गोलंदाज ऋतिकनं. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला, परंतु पंच आमच्याकडे वळतात आणि जमिनीवर समांतर हात करून सांगतात की हा स्वेर चेंडू. अगदी शाहरुख खानच्या स्टाईलनं स्वेर चेंडूचा इशारा आलाय. पंच एकेरी धाव मात्र ऍड केली जाईल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक ज्यांना आम्ही लेखनी सम्राट अशी उपाधी दिली ते आमचे गुणलेखक विनय पिंगले आम्हाला सांगतात की धावपलकावरती आल्या त्या 13 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. त्या 46 धावाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती वरची खोपोली संघाची. तर पहिल्या षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकामध्ये ऋतिकच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या बिनबाद 13 धावा. तर दुसरं षटक घेऊन येत चांदई संघाकडून दुसरा गोलंदाज वैभव. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या उंबरट्यावरती. अजूनही 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाज वैभव आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करतोय तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाईल ती 14 या अंकावरती. 14 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर वरची खोपोली त्याच्या विरोधात कर्जत तालुक्यातील एक दादा संघ चांदई. यावेळेस खराब फटका. इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो चांदई संघाला. फलंदाज बाद होतोय तो नूरला मात्र परतावं लागलंय. कम ऑन डीजे.
मैदानामध्ये धावपलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 14 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर गोलंदाज वैभवनं मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज माघारी धाडलाय तो नूरला मात्र तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज वैभव पुन्हा होता आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू झपकन आतमध्ये तो यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, सरळ चेंडू विसावला. तो निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिरावले ते 1 बाद 14 अंकावरती. यावेळेस मात्र चेंडू आवत आहे, उंची जास्त आणि लांबी कमी. इथे मात्र सहजरित्या झेल मात्र टिपला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो तो रुपेशला मात्र परतावं लागलं. ठोक डीजे फिर एक बार. फलंदाज बाद होतो तो रुपेशला मात्र परतावं लागलं. तर नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर ओमकार खेळपट्टीवरती जाते. धावफलक स्थिरावले, धावफलकावरती अंकुश लागले, धावफलकावरती चाप लावला मित्र म्हणून गोलंदाज वैभवनं. धावसंख्येवरती व्यसन घातले गोलंदाज वैभवनं. 14 धावा, 46 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली ती वरची खोपोली संघाची. तर धावणी संघाचा संघनायक या ठिकाणी आला दिनेश लोते या ठिकाणी आले. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावले ते 14 अंकावरती. अक्षय लोभिनी जर झेल टिपला तर 51 रुपयाचे पारितोषिक सन्माननीय श्री कैलास कोलंबे साहेबांकडून. इथे मात्र फलंदाज बाद होतो तो ओमकारला मात्र परतावं लागलंय. कमान डीजे. फ्लिक करने की यहाँ पर कोशिश की थी लेकिन 5 गेंदे 32 रनों की जरूरत. आसान सा मैच है चांदई के लिए. धामड़ी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि दिनेश है यहाँ पे, दिनेश लोते कुछ पलों में फाइनल और उसके बाद प्राइज डिस्ट्रीब्यूशन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. 1 रन भी नहीं लिया गया. छक्का मारने की कोशिश की जा रही है. अक्षय लोभी अगर कैच लेते हैं तो 551 का इनाम मिलेगा कैलाश कोलंबे की तरफ से. और ये गेंद ऑन साइड के ऊपर मिलेंगे 4. गेंद लेके आइए गेंद, क्योंकि फाइनल में गेंदों की जरूरत है.
खरवई संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती प्रार्थनीय. खरवई संघाचा प्रतिनिधी चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर आसान सा मैच है ये टीम सांदई के लिए. क्लीन बोल्ड एक और विकेट गेंदबाज मंगेश को एक और विकेट मिलता हुआ. मुझे लगा कि शायद वीरेश्वर वर्चकोबोली तगड़ी टक्कर देगी, लेकिन आज कई खिलाड़ियों की कमी इस टीम में नजर आई, खासतौर से हमारे जीनियस कमेंटेटर और एक लेफ्ट आर्म स्पिनर तुषार धुमाल की. मोंटी भी नहीं है, निखिल देशमुख, ऐसे कई खिलाड़ियों की कमी आज वीरेश्वर वर्चकोबोली एक नंबर पे 1 लाख रुपए की इनामी राशि, दूसरा 50 और तीसरा 25 और चौथा 25. सांदई पिछले साल की इस टूर्नामेंट की विजेता टीम, चैंपियन, और इस साल भी चैंपियन जैसा ही परफॉर्मेंस उनके द्वारा हो रहा है. तो मैच स्कोर कह रहा है कि भाई कैरम करो, लेकिन मैच पहले से ही ठंडा हो चुका है सांदई के गेंदबाजों द्वारा. आगे की मैच जरूर गर्म होगी. फाइनल मैच धामणी बनाम यहां से जीतने वाली टीम. धामणी भी एक अच्छी टीम है. हाँ, दोनों कप्तानों से हम बात करेंगे और 2 ओवर का मैच अगर दोनों ने मंजूरी दी तो 2 ओवर का मैच खेलेंगे. अक्षय लो भी इनके लिए